हा, ओके. तर हा अजामिल ते वनात लक्ष बघतो, त्या स्त्रीला सरळ त्या माणसाला मारून घालवतो आणि त्या स्त्रीला सरळ घरी आणतो. बायकोला घालून टाकतो. आई वडिलांना तर धक्काच बसतो. ह्याचं असं वागणं बघून काही दिवसात आई वडील वारतात. आई वडिलांची सर्व संपत्ती उधळून लावतो. अशा स्त्रियांच्या मागण्या कशा पूर्ण करणार? त्याच्यानंतर आपण कोण आहोत, काही नाही, कसे किती अभ्यास केला होता आयुष्यात, सगळं विसरतो आणि कुठलंही पाप कर्म करायचं बाकी ठेवत नाही. सगळं सगळं करतो पैशांसाठी, चोऱ्या बिऱ्या सगळं. असं करत काळ पुढे जात असतो. बरीच मुलं होतात. मग तिच्याबरोबर लग्न पण करतो. मग एक त्याला बाळ होतं शेवटी. तसा हा म्हातारपणाकडे चाललेला असतो. तेव्हा तेव्हा एक मूल होत असतं त्याचं. अ, तर त्याचं नाव आहे ना, काही ब्राह्मण येतात दारावर, संन्यासी मागायला भिक्षा. मग बायको देते आणि म्हणते, की हां, ते मूल दिसतं छोटं. ते म्हणतात ह्यांचं नाव नारायण ठेवा. म्हणजे हे जे आपल्या दारावर येतात ना, ते आपल्यावर कृपा करायला आलेले असतात. असं नका समजू, की थोडंसं काहीतरी दिलात, तर तुम्ही त्यांच्यावर उपकार केलात. आता ते बघा ह्या गोष्टी ना, ते म्हणतात ह्याचं नाव नारायण ठेवा. हे शुद्ध भक्त असतात ना सगळे. मग ती हां म्हणते आणि ती त्याचं नाव नारायण. मग आल्यावर नवऱ्याला पण सांगते, असं-असं नारायण ते ठेवलं ह्या मुलाचं नाव. हां म्हणतो आणि ह्याला अचानक ना, असं त्या नारायण शब्दाचा असा हे लागतो, म्हणजे छंद लागल्यासारखा. मग हा काय करतो, हाक मारत असतो, नारायण, नारायण म्हणून सतत विनाकारण नारायणा, नारायणा असं. हं. मग तरी पण काळ पुढे जातच राहतो. हा म्हाताराच होतो आणि एक दिवस अंथरुणात असा आज म्हणजे हे झोपलेला असतो आणि अचानक आहे ना त्याला म्हणजे यमदूत न्यायला येतात. मृत्यू समय जवळ आला म्हणून. मग आहे ना, हा जोरात भीतीने ओरडतो, नारायणा. मग नारायणा म्हणून ओरडल्यावर मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हे येतात म्हणजे विष्णूंचे पार्षद चतुर्भुज नारायण रूपातले ते बघा. तलवार घेऊन आणि ते सांगतात, की यमदूतांना, "तुम्ही नाही त्याला हात नेऊ शकत." मग विष्णू ते छान चर्चा आहेत तात्विक भागवतममध्ये, की ते म्हणतात, की "अरे, ह्याने कुठलं पाप करायचं बाकी नाही ठेवलं. ह्याला कशाला तुम्ही म्हणजे विष्णूंचे पार्षद आले दिव्य." तर ते मग ते सांगतात, की "तुम्हाला माहीत आहे ना, ज्याने एकदा सुद्धा विष्णूंचं नाव घेतलं म्हणजे नारायण म्हटलं, त्याची सर्व पापं जळतात. म्हणजे मृत्यूसमयी ह्याने ते घेतलंय." आणि मग ते मग ते तात्विक चर्चा. मग ते यमदूतांना पण पटतं. यमदूत काय निघून जातात. कारण कसं असतं, तो त्याचा एक्झॅक्ट मृत्यूचा टाईम आलेला नसतो. त्यामुळे ते निघून जातात. मग ह्याला ना मग विष्णूंचे पार्षद पण निघून जातात. मग त्या क्षणी त्या अंथरुणात पडल्या-पडल्या त्याला आठवतं, की अरे कोण होतो आपण? आणि किती हे अधःपतन आणि कशासाठी एका स्त्रीसाठी आपण इतकं अधःपतन. तो जो थेट त्या अंथरुणातून उठतो, ते सरळ सोडून अ, वृंदावन म्हणजे हरिद्वारला येतो बहुतेक मला आता आठवत नाहीये. बहुतेक हरिद्वारला की काशी असं या दोघांपैकी कुठेतरी येतो आणि जसं म्हणजे पूर्ण तपश्चर्येचं आयुष्य जे काही पुढचे थोडं आयुष्य राहिलेलं असतं ना, पूर्ण कृष्ण भावनाभावित होऊन जगतो आणि शेवटी मात्र मग त्याची पुढची स्लाईड घ्या. अ, त्याला खरोखरच ते हे येतात बघा, ते बघा. कृष्णांचे हे पार्षद म्हणतात म्हणजे दूत न्यायला येतात आणि असे अ, अजामिलला पण दिव्य शरीर प्राप्त होतं. त्याला हार घालतात, कमळ देतात आणि विमानात बसवून घेऊन जातात. हां, तर ही अजामिळची गोष्ट आहे. आपण ह्याच्यातनं काय घ्यायचं, ह्याला दुसरा चान्स मिळाला. पण आपण वाट नाही बघायची. आपण जिथून आता कळलंय ना भक्ती, तिथून सुरू करायची. हां, हरे कृष्ण. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचा पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे, अचिंत्य, नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. तर आता तुम्ही ध्यान करताना ते निराकार नाहीये. हां, हे निराकार वगैरे मग तुम्ही ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत ना, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान कृष्ण. तर आपण भक्तीत पुढं जायचं असतं. हे तुम्ही अ, साकार रूपावर ध्यान करायला पाहिजे. निराकार म्हणजे तुम्ही ब्रह्मामध्येच अडकलाय म्हणजे प्रकाशात. हां.
तर इथं कृष्ण काय सांगतायत, परमपुरुषाचे ह्या रूपावर तुम्ही ध्यान करायला हवं, की आणि हे गुण पण लक्षात ठेवा. हं. ते सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत, सर्वांचे नियंत्रक आहेत, अणुपेक्षा सूक्ष्म आहेत, सगळ्यांचे पालन करता, भौतिक कल्पनांच्या अतीत. आपण आपल्या ह्या शरीराने त्यांना पूर्ण कधीच समजू नाही शकणार हां, असं. तर अचिंत्य अशा रूपामध्ये त्या नित्य पुरुष हे अशा रूपात ध्यान करायला पाहिजे आणि ते सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत आणि ते दिव्य आहेत ह्या आपल्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. ते बघा आता इथे ना ब्रह्मा ध्यान करतायत बघा कुणाचं ध्यान करतायत तर कृष्ण म्हणजे विष्णूंचं कृष्णांचं म्हणजे आता वरती आहेत म्हणूनच ध्यान करणार ना आता शिवजी ध्यान करतायत शिवजी तर सतत ह्याच्यात कृष्ण रामांचं हे करत असतात ध्यान राम कृष्ण ह्यांचंच हा आणि वैष्णवानाम यथाशंभो म्हणतात म्हणजे तुम्ही आपण विष्णूंचे भक्त वैष्णव मग वैष्णवांमध्ये सर्वोच्च वैष्णव कोण तर शिवजी आहे हा लक्षात ठेवा तुम्ही हे शिवजींचा कधीही अपराध करायचा नाही जे कोण शिवजींच्या नावाखाली व्यसन वगैरे करतात ना नशे वगैरे पूर्ण चुकीचे आहे हा ते तर शुद्ध वैष्णव आहेत आणि झालं तर दोनच गोष्टी बघा ज्ञान आणि वैराग्य आणि आद्य वैष्णव आहेत सगळे म्हणजे रामायण श्रीमद भागवतम पुराण ह्याच्या मुळात जाल ना तर एकच गोष्ट असते की शिवजी माता भवानींना सांगतायत असे म्हणजे शिवजी नेहमी त्यांचं ध्यान करतात आणि त्यांनाच सांगत असतात माता भवानींना सगळं त्यांनी ते सांगितलेलं आहे असंच असतं हा तर ते शुद्ध आद्य वैष्णव आहेत वैष्णवानाम यथा शंभो आणि ती गोडी किती आहे बघा कोणही हजारो हजारो वर्षांचं ध्यान करतात शिवजी मग त्या त्यांच्या ध्यानामध्ये तेवढा आनंद असेल ना अमृताहुनी गोड नाम तुझे देवा सांगितले ना मग ती गोडी जेव्हा लागते तेव्हाच हे होतं आपल्याला ते कळतं मग ती त्यामुळे लक्षात घ्या त्यांच्यापेक्षा जास्त गोड कोणही नाहीये घ्या माताजी पुढची स्लाइड जो एवढा एवढा आनंद देते शिवजींना वाचूया आपण हरे कृष्ण माम्यू पंते पुनर्जन्म दुःखालय अशाश्वतम न अपनु अपनुवंती महात्मानं संसिद्धम परमाम गता माझी प्राप्त केल्यावर भक्तियोगी महात्मे जन या दुःखालय आणि तात्पुरत्या जगतात कधी परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते आता कसं आहे माहित आहे हे असं तुम्ही झुंजून बाहेर पडू नाही शकत ती बघा ती बाहेरची हा पण असं एकदा तुम्ही या दुःखालय आणि अशाश्वतमच्या बाहेर पडलात ना की मग परत आत येत नाही म्हणजे इथे कसं सांगितलंय जे महात्मे असतात ना जे कृष्णांची भक्तीमध्ये असतात त्यांना माझी म्हणजे कृष्णांची एकदा तुम्हाला प्राप्ती झाली की ह्यांनी कृष्णाने ह्याचं वर्णन काय केलंय बघा पृथ्वीचं म्हणजे पृथ्वी असं नाही हे सगळं जे आहे ना ब्रह्मांड हे त्याला दुःखालय आणि अशाश्वतम म्हणतायत ते हा ज्याने बनवले तेच पृथ्वीला असं म्हणताय की दुःखालय म्हणजे आलय म्हणजे काय जिथे ग्रंथालय विद्यालय तसे इथे दुःखालय आणि अशाश्वत हम्म असं आहे हे जग तर इथे परत यावं लागत नाही तुम्ही एकदा कृष्णांचे झाला मुक्ती मिळाली की परत या धामात यायचं नाही आता जी पुढची स्लाइड घ्या हरे कृष्ण भौतिक जगातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत जिथे वारंवार जन्म मृत्यू होतो परंतु हे कुंतीच्या पुत्रा जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही म्हणजे बघा सर्वोच्च म्हणजे आता भौतिक आपल्या ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च काय ब्रह्मलोक आहे हा तर ह्या भौतिक जगातले फक्त पृथ्वीच दुःखालय आणि अशाश्वतम आहे असं नाही की ते सगळं इथे म्हणजे सतत बदलत राहणार पृथ्वीवरचे आहे तर फक्त पृथ्वीच तशी नाही ते म्हणतात की वरचे पण ग्रह सगळे
असेच आहेत. वारंवार म्हणजे ब्रह्मांचं पण आयुष्य बघितलं ना आपण, अ, जवळ-जवळ इथलं एक म्हणजे ब्रह्मांचं 1 सेकंद म्हणजे आपली 8 लाख वर्ष होतात साधारण. आपण ते वैदिक गणित बघितलेलं बघा. तर किती मोठं, म्हणजे मोठं आहे. ब्रह्मांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं खरं. त्या कालगणनेनुसार किती ते काय ते असेना, पण त्यांचं पण ठरलेलं आहे 100 वर्ष. त्याच्यानंतर त्यांना पण मृत्यू आणि ते म्हणजे ते सगळं सोडावं लागणार. तर असं. मग पुन्हा पुण्य गोळा करा वगैरे. त्यामुळे हे इथे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात प्रत्येक जण अडकला आहे. पण जो कृष्णांची एकदा प्राप्ती झाली, की ह्यातनं मुक्ती. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आहे बघा. इथे त्यांनी सांगितलंय, ही ब्रह्मांची आहे. पण एवढं सगळं मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केली जातात आणि त्यांच्या रात्र पण एवढीच असते. हां. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो, तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीत ते सर्व नष्ट होतं. नष्ट नाही होत. जेव्हा त्यांची रात्र होते ना, संध्या, तेव्हा जसं आहोत तसं ते सगळं ह्याच्यात म्हणजे तिथे बंद पडतं. तिथल्या तिथे झोपी गेल्यासारखं. आणि जेव्हा ब्रह्मांचा दिवस होतो, तेव्हा तुम्ही झोपेतनं जागं झाल्यासारखं जिथून जसं होतं तसं सुरू होतं. असं नाही की सगळा हिशोब क्लिअर झाला कर्मांचा वगैरे. पुन्हा तो दिवस येतो आणि प्राणी सक्रिय होतात. हे पार्थ पुन्हा रात्र पडते आणि ते असहाय्यपणे विरघळतात. मग पुन्हा तेच ते जन्म, मृत्यू, जन्म, मृत्यू. हं. घ्या माता ती पुढची स्लाईड. मग ह्यापेक्षा पण एक दिव्य अव्यक्त प्रकृती आहे, जी याहून व्यक्त आणि जड पदार्थांच्या पलीकडे आणि सनातन आहे. हां, ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला, तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजे हे कृष्णांचं धाम आहे बघा. हां, वैकुंठ, पुन्हा त्यांचं गोलोक वृंदावन. तिथे शिवजी वगैरे पण आहेत बघा. तिथे फक्त शुद्ध भक्त जाऊ शकतात. तर ते कसं आहे माहिती आहे? हे असं आहे बघा. ते दिव्य आहे. हां, पराश आणि अविनाशी आहे. आणि इथं प्रलय झाला तरी ते नाही. ते सनातन आहे. ते नेहमीच असतं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा गोलोक चार्ट आहे. आपण जरा बघूया. हे खूप गहिरा विषय आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगते हां. हे गोलोक वृंदावन याला गोलोक चार्ट म्हणतात. कृष्ण कुठे राहतात? तर गोलोक वृंदावनमध्ये. आता तुम्ही जरा डाव्या बाजूची स्लाईड बघा पहिल्यांदा. तर ते वरती कमळ दिसते बघा पाकळ्या-पाकळ्यांचं गुलाबी रंगाचं. ते आहे गोलोक धाम. कृष्णांचं सर्वोच्च धाम आहे हां, ते. झालं. तिथेच जवळ हे असतं रामांचं साकेत धाम असतं. पुन्हा अ, आपले शिवजींचं सदाशिव रूपात तिथंच असतात ते. त्याच्यानंतर आहे वैकुंठ. म्हणजे विस्तारित रूप होत जातात हां. विस्तार होत जातो. मस्त हे वैकुंठ मधी दिसतंय ना आणि हां, त्या गोलोक वृंदावनमध्ये ज्या पाकळ्या आहेत ना पाकळ्या, त्यात वेगवेगळे तपस्वी आणि शुद्ध भक्त असतात. पुन्हा सेंटरला त्या कमळाच्या कृष्ण असतात. आणि या गोलोक नावच त्याचं गोलोक आहे. तिथे करोडो सुरभी गायी छानपणे विचरण करत असतात. म्हणजे कृष्णांचं खूप प्रेम आहे गायींवर हां. तुम्हाला काही नाही जमलं तर गोसेवा तर नक्की करा आणि गायीचा अपराध कृष्ण कधीही माफ करत नाहीत, कधीही. हं. मग हे गोलोक धाम आहे. त्याच्या खाली वैकुंठ. आता वैकुंठ झालं, की ते जे खाली आहे ना, ते ब्रह्मांड आहे. म्हणजे आता तुम्ही उजव्या बाजूला या. हा गोलोक चार्ट दिसला तुम्हाला? ते ते 4 दरवाजे वगैरे असतात त्याला एंट्री करायचे. झालं, की आता आपण महाविष्णू म्हणून कृष्णाचा विस्तार होतो. अ, कालच्या अक्षर ब्रह्मयुगमध्ये बघितलं होतं बघा आपण. सॉरी आजच्या. हं. हं. तर ते महाविष्णू ज्यांच्या एका श्वासातून आहे ना करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. आणि त्यांनी श्वास आत घेतला, की आपण आतमध्ये पण जातो. म्हणजे सगळं त्यांनी दिलेलं असतं त्या ब्रह्मांडाच्या आत. ती दिसतात सोनेरी अंडी, ती करोडो ब्रह्मांड एका वेळेला बाहेर पडतात. हां, मग त्या
आता त्या एका ब्रह्मांडाची, हे काळं दिसतंय ना खाली सर्कल, ते एक ब्रह्मांड बघा. त्याच्या शेजारी काय लिहिलंय, देवी धाम म्हणून लिहिलंय बघा. हा, तर देवी धाम का लिहिलंय, तर माता भवानी इथल्या हे आहेत. म्हणजे काय म्हणून तुम्ही सीईओ वगैरे म्हणा, कार्यकारी अभियंता, मुख्य कोण आहेत, माता भवानी आहेत. जे लोक भक्त असतात त्यांना ते कृष्णांपर्यंत जायला म्हणजे कृपादृष्टी असते त्यांची कृष्णांपर्यंत जायला, आणि जे अभक्त असतात त्यांना त्यांच्या कर्मांप्रमाणे शिक्षा देत राहणं, किंवा म्हणजे जे कर्मांप्रमाणे आहे ते देत राहणं, हे माता भवानी इथलं सगळं व्यवस्थापन त्या बघतात. त्यामुळे ते देवी धाम आहे हे. हा, तर आता हे जे ब्रह्मांड आहे ना तिकडे या, तर महाविष्णूंच्या श्वासातून बाहेर आलो, आणि त्यांना कारणोदकशाही विष्णू पण म्हणतात. कारण समुद्रात असतात. कारणोदकशाही विष्णू का, तर ते सगळ्याचे परम कारण आहेत, त्यांच्यातनच उगम होतो. हम्म, तर झालं. आता तुम्ही ब्रह्मांडात आलात की असतात गर्भोदकशाही विष्णू, ते दिसतायत बघा. त्यांच्या चरणांची सेवा लक्ष्मी करत असतात. हम्म, तर ते कुठे असतात, गर्भोदक सागरात असतात. हा, कारण त्यांच्याच गर्भ असं म्हणणं, त्यातनच उगम होतो ना. तर गर्भोदकशाही विष्णू, ते बेंबीमधून एक देठ येतो कमळाचा, आणि त्या कमळाच्या वरती कोण येतात, ब्रह्मा येतात, आणि मग ब्रह्मा हजारो वर्ष तपश्चर्या करतात. मग वेदांचं हे म्हणजे गर्भोदकशाही विष्णू त्यांना सगळं वेदांचं ज्ञान वगैरे सगळं देतात, आणि मग सगळं साहित्य पण असतं, त्यातनं ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. आणि ते असं कमळाचा देठ असा 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 झिगझॅग झिगझॅग झालाय बघा, त्यामध्ये 14 लोक असतात, त्यातल्या 7 नंबरला पृथ्वी असते. हम्म, आणि त्याच्या खालचे लोक आहेत पृथ्वीच्या, ते अतल वितल पातल सुतल रसातल असे आहेत, म्हणजे अशा क्रम आहे साधारण ते खालचे. हा, नरक वगैरे म्हणजे ते सगळं, ते जरा खालची लोक. जसं पाप वाढत जाणार तुमचं तसं खाली खाली जन्म मिळतो. आणि पृथ्वीच्या वरची जी लोक आहेत ती जरा स्वर्ग, स्वर्गलोक, महरलोक, तपलोक अशी काहीतरी नाव आहेत ती. मग ते थोडं उच्च उच्च, जसं तुमचं पुण्य वाढत जाईल तसं तिकडे जन्म मिळतो. हा, तर आली नाही ब्रह्मांडाची ही साधारण, आणि मग कैलास लोक असतो जवळच वगैरे. हा, तर ही ब्रह्मांडाची साधारण रचना. आता आणि हा इकडे पण साधारण, ह्या ब्रह्मांडांपासून लक्षात ठेवा की गोलोक वृंदावन धाम किती लांब आहे बघा, तिथे असतात कृष्ण. हम्म, चालेल. पण बघा तुम्ही, महाविष्णूंच्या ह्याच्यातूनच सगळं बाहेर येतं, त्यामुळे सगळ्याचे परम कारण, आणि महाविष्णू कुणाचं विस्तारित रूप आहेत, कृष्णांचं. तर त्यामुळे सगळ्याचे परम कारण वगैरे सगळं कोण आहे, तर कृष्ण आहे. म्हणून ते पुरुषोत्तम, गोविंदम आदी पुरुषम, सगळं सगळं ते आहे. आणि हा, हे जे गोलोक म्हणजे आपल्या ब्रह्मांडात हे गर्भोदकशाही विष्णू असतात ना, त्यांच्या सांगण्यानुसार ब्रह्मानी सृष्टी तयार केली तरी तिच्यात चेतना येत नाही. तर जेव्हा मग गर्भोदकशाही विष्णू झाले की मग चतुर्भुज नारायण रूपाने ना सगळ्या सजीवांच्या हृदयात परमात्मा म्हणून हे म्हणजे विष्णू जातात चेतना रूपाने, आणि सगळ्या सृष्टीमध्ये चेतना रूपाने. तेव्हा ही सृष्टी सुरू होते, जरी ह्यांनी ब्रह्मानी तयार केली तरी. हम्म, माताजी घ्या पुढची स्लाइड, हे शॉर्ट मध्ये सांगितलं तुम्हाला. तर हे लक्षात ठेवा थोडे. महाविष्णू, मग गर्भोदकशाही विष्णू, मग क्षीरोदकशाही विष्णू असतात. मग तेच क्षीरोदकशाही विष्णू हे म्हणून म्हणजे क्षीरसागरात असतात, आणि तेच परमात्मा रूपाने सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या सजीवांच्या हृदयात असतात असं. मग आता जी पुढची स्लाइड घ्या, हे अशी विस्तारित रूप होत होत जातात. पुढची स्लाइड घ्या माताजी. मोठा आहे जरा असा अध्याय, पण आता लक्षात येईल तुम्हाला की ब्रह्मांडांच्या रचना कशा आहेत, आणि हे खूप छान सगळं डिटेल असं आहे, फक्त आपलं एवढं ज्ञान नसतं की आपण हे समजून घेऊ शकू.
माताजी पुढची स्लाइड घ्या. हा हे बघ, एक मिनिट हा. माताजी झूम झालंय का? हे तुमचा स्क्रीन की माझा स्क्रीन झूम काय झालं? तर ही भक्ती कशी असते बघा, हे त्यांची शुद्ध भक्त आहेत. ऍक्च्युली भक्तीमध्ये ना टप्पे असतात, की श्रद्धा, जेव्हा भक्तीचं बीज तुमच्या हृदयात येतं तेव्हा श्रद्धा. मग जशी तुम्ही भक्तांचा साधू संघ म्हणजे भक्तांचा संघ करता तो वाढतो. मग भजन भक्ती करता. हम्म. मग त्याच्यानंतर तुमचे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असे अनर्थ असतात आपल्या हृदयामध्ये. हा, ते जातात. मग ते असतात अनर्थ निवृत्ती. मग असते तुमची कृष्णांप्रती निष्ठा वाढते. मग निष्ठा. हा, मग निष्ठेच्या पुढचा स्टेप असते रुची. जेव्हा तुम्हाला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा वाटायला लागतं, ते असते रुची. मग तुमची कृष्णांमध्ये बाकी सगळ्यांची आसक्ती म्हणजे सगळ्यांच्यातली आसक्ती कमी होऊन तुम्हाला कृष्णांचीच फक्त ओढ लागते. त्याच्यानंतर येते भाव भक्ती. हम्म. जेव्हा तुम्ही इथले सगळ्यातले भाव विसरून कृष्णांमध्ये तुमचे भाव येतात. आणि त्याच्यानंतर असते प्रेमा भक्ती. तर ही आहे बघा, ही समोर दिसते ही प्रेमा भक्ती. ही वृंदावनातल्या गायीनी केली कृष्णांची. हा, जेवढं प्रेम कृष्णाने दिलं, गायीने दिलं तेवढंच प्रेम, मात्र प्रेमा भक्ती, भाव भक्ती जेवढं तुम्ही देता तेवढंच प्रेम कृष्ण तुम्हाला पण देतात. हा, तर ही बघा त्यांची यशोदा माता किती किती प्रेम ती केलं, एवढंच प्रेम कृष्णाने त्यांच्यावर केलं. हा, माताजी पुढची घ्या स्लाइड. ही असते शुद्ध भक्ती. ह्यानी कधी कृष्णांकडे हे दे ते दे केलं नाही. हा, हे हरे कृष्ण. कृष्ण ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या देठाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांना अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा शारीरिक विनोद वायू, पित्त आणि कफ यांच्या क्रियेने आकुंचन पावतो, तेव्हा मी तुझे स्मरण कसे करू शकेन? हे मुकुंद मला स्तोत्र आहे. इथं कसं सांगितलंय माहितीये, हे मी तुम्हाला म्हंटल ना, ज्या क्षणी तुम्हाला कळेल अजामिळला दुसरा चान्स मिळाला. हा, आणि त्याने का तर त्याने पण कुठेतरी वयाचे एक थोडे वर्ष तरी वेदांचा व्यवस्थित अभ्यास केला होता. छान. हा, तर तसं नाही. मग इथे हे काय म्हटलंयत माहितीये, की आपण पण ज्या क्षणी कळलंय तेव्हापासून कृष्णांशी स्वतःला जोडून घ्यायला हवं. त्यांचं नाम म्हणजे जप करणं, कथा ऐकणं वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण जोडून घ्या. जे खाता ते त्यांना अर्पण करणं वगैरे. कारण कसं आहे, हे म्हणतायत बघा, की हे कृष्णा, जर का म्हणजे राजहंस कसा कमळाच्या फुलांच्या देठाचं चक्रव्यूहात प्रवेश करतो, हा, तसं माझं मन पण तुमच्यामध्ये येऊ दे म्हणतं. आपल्या मनाला कृष्णांशी जोडून घ्या. नाहीतर होतं काय, अं ते म्हणतात मृत्यूच्या वेळेस कफने वगैरे आवाजच निघाला नाही घशातून तर, हम्म, तर मग मी कसं तुझं स्मरण करू शकेन? त्यामुळे आत्तापासूनच माझ्या मनात तुम्ही या म्हणतायत ते. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, आता तुम्ही म्हणाल माताजी इथे सतत सतत सांगितलंय सगळं सोडा माझा विचार करा. मग तुम्ही म्हणाल ना, की मग बाकीच्या पुण्यफलांपासून आम्ही हे होऊ का वंचित? तर इथे काय म्हंटलंय बघा. हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, तो वेदध्ययन, तपस्या, दान देणे किंवा सकाम कर्म, हं, इत्यादी कारणापासून जे फल प्राप्त होते त्यापासून वंचित होत नाही. म्हणजे ते तुम्ही वंचित नाही होत. हा, केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे उलट तुम्ही हे काही न करता कृष्णांची भक्ती म्हणजे काय आहे? भक्तीची व्याख्या आहे कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. मग ती तुम्ही कशीही करा. तर आहे ना, तर म्हणजे तुम्ही नाम घ्या, म्हणजे जप जप करा, तुम्ही कीर्तन करा, त्यांच्या कथा ऐका, कथा सांगा. तुम्ही आता हे
म्हणजे मंदिरांमध्ये जा, तिथली सेवा घ्या. तर काही जे तुम्हाला जमतं ते तुम्ही कला एखादी येत असेल, तर चित्र येत असेल तर चित्र काढा वगैरे असं काहीही कराल ना, तर ते केल्याने हे सर्व प्राप्त होतं. म्हणजे वेदाध्ययन, तपस्या, दान देणे सगळं पुण्य जे आहे, ते भक्ती सेवेने प्राप्त होतं आणि काय मिळतं बघा, अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हं. जे बाकी कशाने होत नाही, पण कृष्णांना तुम्ही भक्ती सेवा केली तरच त्यांच्या परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. जिथून मग पुन्हा एक येणं-जाणं नाही, म्हणजे मृत्यूच्या या चक्रात अडकणं नाही. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आता आपण आज काय-काय बघितलं बघा. अर्जुनाच्या 8 प्रश्नांची उत्तरं दिली. हं. ब्रह्म काय? अध्यात्म काय? आदिभूत, आदिदैव ते सगळं. हं. मग मृत्यू समयी तो म्हणतो, की तुमचं स्मरण कसं करायचं? तर कृष्ण काय सांगतात, की तुम्ही सरावाने हं, सराव केला पाहिजे तरच तुम्हाला अंतसमयी माझं स्मरण होणार. मग तुम्ही आता सांगितलं ना, ध्रुव महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षापासून केलं. प्रल्हादानी तर आईच्या पोटातून केलं. आपल्या प्रभुपाद स्वामींनी पण बालपणापासून केलं. तर आता तुम्हाला जेव्हापासून कळलंय तेव्हापासून स्मरण करायला सुरू करा. हं. आणि अ, आ तर की नाही हे शुद्ध भक्तीने कृष्णाचं स्मरण म्हणजे का सांगितलंय ते इथे दिलंय बघा. हे पृथ्वीचं वर्णन त्यांनी कसं केलंय, हे दुःखालय आणि अशाश्वतम आहे. तर जे शुद्ध भक्त असतात ना, ते ह्याच्यात परत परतून येत नाहीत. हं. भौतिक जग विरुद्ध आध्यात्मिक जग. मग आता मगाशी बघितलं ना, भौतिक जग कसं आहे इथं तुम्हाला पुण्य म्हणजे तुम्ही जन्म-मृत्यूच्या जरी वरच्या लोकात गेलात, स्वर्गात वगैरे, तरी पुण्यक्षीण झालं की खाली यावंच लागतं. तसं आध्यात्मिक जग नाही. एकदा तिथे गेलात की तिथेच. हं. जन्म-मृत्यूच्या ह्याच्यात ते नाही अडकत. आणि हां, हे बघा शुद्ध भक्तीची सर्वोच्चता सांगितली आहे ना त्यांनी, की तुम्हाला बाकी सर्व काही पुण्याची जी कामं असतात, त्याने जे पुण्य मिळणार ते तर भक्तीने मिळणारच आहे. आत्ताच बघितलं ना तो श्लोक आणि कृष्णांची पण प्राप्ती होणार. हं, तर झाला आपला अध्याय. ओके. बरं. हं. मग आता जी झाला ना बघा स्लाईड आहे का? चालेल. हरे कृष्ण हां, झालाय आपला. तुम्हाला काय समजलं वगैरे नसलं तर विचारा तुम्ही शंका असली तर. आपला वैष्णव प्रणाम मंत्र घेतो तोपर्यंत. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितनां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. माताजी